नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. राज्य सरकारनं दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर आता अनेक स्तरातून टीका झाली आहे. आता वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी गुळापासून बनवलेल्या हातभट्टीची वाईन आणि मोहाच्या फुलांची वाईन मॉल आणि किराणा दुकानांमध्ये विक्रीसाठी परवानगी द्यावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. याबाबत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. मोहाच्या फुलांच्या वाईनला परवानगी देण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. तर सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय त्यावर नजर टाकूया. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात आलेलं आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगले दिवस येतील. गुळ उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा त्यामुळे आता पल्लवित देखील होतील आणि अनेक गुऱ्हाळ घरं बंद पडलेली आहेत. तर गुळापासून हातभट्टी वाईन तयार करायला परवानगी द्या, वाईनचे कारखाने उभे करता येतील असं देखील त्यांनी पत्रात म्हटलंय. आणि मोहाच्या फुलांच्या वाईनला परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. की ऊसापासून आम्ही गूळ तयार करतो आणि गुऱ्हाळघरं ही राज्यातली आता बंद पडत चाललेली आहेत. तर गुळापासून गावठी वाईन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तयार केली जाते आणि तिची विक्री सुद्धा किराणा दुकानामध्ये आणि मॉलमध्ये करण्यासाठी परवानगी द्यावी. त्याचबरोबर मोहाच्या फुलापासून सुद्धा पारंपरिक पद्धतीनं आदिवासी भागामध्ये आदिवासी शेतकरी दारू तयार करतात आणि त्याही वाईनला मोहाच्या फुलाच्या वाईनलाही जर आपण विक्रीला परवानगी दिली तर आदिवासी शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये निश्चितपणानं एक आनंदाचं वातावरण तयार होईल आणि सोन्याचे दिवस हे आदिवासी शेतकऱ्याला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला येतील. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आपण पाहतोय राज्यात आधीच वाईन विक्रीमुळे वादंग निर्माण झालाय आणि त्यात आता सदाभाऊ खोत यांनी मोहाच्या फुलांची वाईन विक्रीला परवानगी द्यावी असं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. प्राजक्ता, सदाभाऊ खोत यांनी जी मागणी केली आहे ही खरी मागणी म्हणायची का उपरोधिक टोला म्हणायचा हाच खरा प्रश्न जन्माला आलेला आहे. कारण मुळात आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आदिवासी पाडा, मग तो सातपुड्याच्या पर्वतराजीमध्ये जो आदिवासी पावरा आणि बारेला समाज आहे, मोहाची झाडं ही सातपुड्याच्या पर्वतराजीमध्ये सगळ्यात जास्त असतात आणि त्यापासून हातभट्टीची दारू, मोहाची दारू बनवली जाते. स्कॉच सारखी फ्लेवर या दारूला म्हटलं जातं, पण हवा लागली की ही दारू मात्र प्रत्येकाला उत्कवते. पण या सगळ्या विषयामध्ये स्पिरिटचा अर्क हा सगळ्यात जास्त असतो आणि तसं बघितलं गेलं तर मोहाचा अर्क हा एक खूप सुंदर वाईन निर्मितीसाठी असू शकतो. त्यामुळे याला जर का आधार मिळाला तर खऱ्या अर्थानं आदिवासी समाज सुद्धा आनंदी होऊ शकेल. पण मुळात मोहाच्या दारूलाच परवानगी नाहीये हा मुद्दा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि ज्यावेळेस वेगवेगळ्या साखर कारखाने, आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त सहकार इंडस्ट्री जी आहे ती महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात आहे आणि सगळ्यात जास्त साखर कारखाने सुद्धा महाराष्ट्रात आहे. आणि या ठिकाणी गुळाची जी काकवी तयार होते त्या काकवीपासून सुद्धा वाईनची निर्मिती तयार होऊ शकते. वेगवेगळ्या साखर कारखान्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्स असतात आणि जर का वाईन निर्मितीचं लायसन्स मिळालं तर ही वाईन तयार झाली तर खऱ्या अर्थानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा किंवा गुऱ्हाळघरं जी आहे जी बंद पडण्याच्या मार्गावर आली आहे त्यांना सुद्धा दिलासा मिळू शकेल. तसं बघितलं गेलं तर या दोन्ही मागण्यांमध्ये अर्थकारण, अर्थचालना ही शेतकरी, पीडित वर्ग, पिछाडीचा वर्ग या सगळ्यांना दिलासा देणारी आहे. पण सदाभाऊ खोत यांची मागणी ही खरी का उपरोधिक टोला आहे हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे. प्राजक्ता, निश्चितच. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान राज्य सरकारनं वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ सांगलीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन करत सरकारचं आणि जनतेचं लक्ष वेधलं. सामाजिक कार्यकर्ते जयराज मोरेंसह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाईन नको दूध प्या असं आंदोलन करत सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे तरुण व्यसनाधीन होतील अशी शक्यता असल्यामुळे सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. वाईन नको दूध प्या असं आवाहन करत यावेळी नागरिकांना दुधाचं वाटप करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा निर्णय घेणं हे निश्चितच संयुक्तिक नाही आणि म्हणून मी शासनाला विनंती करीत आहे की हा निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि त्यासाठी मी आज या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आणि वाईन नको, सुदृढ आरोग्यासाठी वाईन नको तर दूध प्या असा संदेश मी जनतेला देऊन या ठिकाणी दूध वाटपाचा कार्यक्रम मी केलेला आहे आणि म्हणून माझी नम्रपणानं पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाची विनंती आहे की हा जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे तो त्वरित मागे घ्यावा आणि जनतेवर सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्ग पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावातून जाऊ नये यासाठी गावातील व्यापारी आक्रमक झालेत. या गावातील 200हून अधिक व्यापारी आणि दुकानदार बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेत. 23 जानेवारीपासून गावातील सुवर्णयुग मंदिरासमोर गावकरी आंदोलनाला बसले असून त्यांच्या या आंदोलनाचा 13वा दिवस आहे. हा पालखी महामार्ग गावातून गेल्यास तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ उद्ध्वस्त होईल असं या व्यापारी आणि दुकानदारांचं म्हणणं आहे. इथल्या व्यापारी आणि दुकानदारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल असं देखील त्यांचं म्हणणं आहे. सरकारनं यातून मार्ग काढावा अशी मागणी आंदोलक व्यापारी आणि दुकानदार करतायत. तर या पालखी महामार्गाला व्यापारी आणि दुकानदारांनी मोठा विरोध दर्शवलेला आहे. निमगाव गावामध्ये हे व्यापारी बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. महामार्ग गावातून गेल्यास नुकसानाची भीती त्यांना दर्शवते. निमगावच्या आमच्या असणाऱ्या 210 व्यापाऱ्यावरती टांगती तलवार. कुठंतरी त्यांना धंदा करायला सुद्धा 2 वर्ष झालं जमत नाही की नक्की कुठून रोड जाणार आहे किंवा काय होणार आहे याची कोणालाही तुम्हाला सांगतो नीट कल्पना दिली जात नाही. तरी शासनाने ह्याचा विचार करून या गावात मिटिंग घेऊन सविस्तर बसवून शासनाने ह्याचा विचार करावा. आज आम्ही हा रोड रिअलाइनमेंट व्हावा. शासनाच्या नियमाप्रमाणे राजपत्र झालेलं आहे. त्या राजपत्राप्रमाणे हा रोड व्हावा. जोपर्यंत ह्या रिअलाइनमेंटचं काम चालू होत नाही तोपर्यंत आज आम्ही बेमुदत धरणे उपोषण चालू केलेलं आहे आणि ही रिअलाइनमेंटचं काम चालू होत नाही तोपर्यंत आमचं धरणे उपोषण चालू राहणार आहे. तिकडे शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीमध्ये अजूनही जुन्या नोटा आहेत. त्यामुळे भक्तांकडून बाबांची फसवणूक होते का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण तब्बल 6 वर्षांनंतर देखील दानपेटीमध्ये खोट्या नोटा आढळून आल्यात. 500 आणि 1000च्या नोटांचा दानपेटीमध्ये खच साचलाय. तब्बल 3.5 कोटींच्या जुन्या नोटा आढळून आलेल्या आहेत. संस्थानाचा केंद्र सरकार RBIशी पत्रव्यवहार सध्या सुरू आहे. तर शिर्डीत साईबाबांच्या दानपेटीमध्ये नोटाबंदी झालेल्या नोटांचा ओघ सुरू आहे. मागील 5.5 वर्षात तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त जमा झालेली रक्कम तिजोरीमध्ये अजूनही पडून आहे. 2016 साली नोटबंदी झाल्यानंतर आजही साईबाबांच्या दानपेटीमध्ये 1500च्या जुन्या नोटांचा ओघ सुरू आहे. गेल्या 4 वर्षात तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त जमा झालेली ही रक्कम साई मंदिराच्या तिजोरीत अजूनही पडून आहे आणि केंद्राशी याबाबत पत्रव्यवहार सुरू असून काय निर्णय होणार याकडे साई संस्थांचं लक्ष लागलंय. मात्र साईबाबांचे भक्त नोटबंदीतल्या नोटा का अर्पण करतायत हा प्रश्न खरं तर या निमित्तानं निर्माण झालाय. नोटबंदीमधल्या नोटांमुळे साईबाबा तरी कसे प्रसन्न होतील हाही देखील एक प्रश्न आहे. गृह मंत्रालय आणि RBI यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आहोत आणि सुदैवाने गृह मंत्रालयाकडून त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला असून गृह मंत्रालयाने संस्थांना सांगितलेलं आहे की या संदर्भात त्यांनी RBI यांच्याकडे पाठपुरावा करावा आणि यातून काहीतरी चांगला मार्ग निघेल. तर आता आम्ही याच्या संदर्भात RBIकडे सतत पाठपुरावा करत आहोत. त्यांनी काहीतरी पॉझिटिव्ह रिप्लाय आम्हाला द्यावा आणि हे भाविकांनी ज्या स्वेच्छेने जे जुनं चलन टाकलेलं आहे ते चलनात यावं आणि त्याचा उपयोग साई संस्थांच्या भाविकोपयोगी कामाला लागावा. गेल्या 5 वर्षामध्ये साईबाबांच्या दानपेटीमध्ये जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त नोटा 1500 रुपयाच्या जमा झाल्या आहेत. आजही या नोटांचा ओघ सुरू असून या नोटांचं करायचं काय असा प्रश्न उभा राहिला आहे. जर एखादा व्यक्ती या जुन्या नोटा जर व्यवहारामध्ये वापरत असेल तर पोलीस त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकतात. मात्र साईबाबांच्या मंदिरामध्ये दानपेटीत आलेलं हे दान गुप्तदान असल्यामुळं पोलीस देखील काही कारवाई करू शकत नाही. साईबाबा संस्थांनी आता रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आता रिझर्व्ह बँक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी.
तिकडे बीडमध्ये चुलत्याकडून पुतण्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. 14 वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि या पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. क्षुल्लक कारणावरून त्याला मारहाण करण्यात आली होती. माझ्या मुलाला मोबाईल का विकला असं म्हणत त्या मुलाला मारहाण झाली. राजू खिळदकरला पोलिसांनी दरम्यान ताब्यात घेतलेला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील नांदूर या गावात ही घटना घडली आहे. लहू लिंबराज खिळदकर असं मृत मुलाचं नाव आहे. क्षुल्लक कारणावरून चुलत्यानं केलेल्या मारहाणीत पुतण्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. तिकडे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक आणि करेवाडी या गावाच्या सीमेवर असलेल्या ऊसाला आज भीषण आग लागली. या आगीमध्ये 32 एकरावरील ऊस जळून खाक झालाय. या आगीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आप्पा धोंडीबा करे यांच्या गट नंबर 72 मधील ऊसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू होती. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ऊस तोड मजुरांना जवळच आग लागल्याचं दिसलं. स्थानिक नागरिक आणि आसपासचे शेतकरी तात्काळ ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी धावले. मात्र वाऱ्याचा वेग जास्त असल्या कारणानं आग अधिकच भडकली गेली. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागले. आगीवर नियंत्रण मिळवणं सहज शक्य झालं नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याच्या अग्निबंबाला पाचारण करण्यात आलं होतं. दरम्यान ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. बत्तीस एकरावरील हा ऊस संपूर्णपणे जळून खाक झालेला आहे. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. तिकडे पुण्यातील येरवडा शास्त्रीनगर वाडिया बंगल्याजवळ काम सुरू असलेल्या इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 5 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन सध्या मृत्यूची ओळख पटवण्याचं काम पोलीस प्रशासन करत असून जखमींवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेप्रकरणी कलम 304 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बांधकाम साईट इंजिनियर ठेकेदारांवर निष्काळजीपणाचा आरोप ठेवण्यात आलाय. तिकडे वाघोलीमध्ये स्लॅब कोसळून 13 जणांचा मृत्यू झालाय. आंबेगावमध्ये इमारत कोसळल्यानं 1 जण ठार झालाय. तर बाणेरमध्ये स्लॅब कोसळून 9 कामगारांचा मृत्यू झालेला आहे. सिंहगड रस्त्यावर स्लॅब कोसळून 9 कामगारांचा मृत्यू झालाय. आणि आता औरंगाबादमधून एक मोठी बातमी समोर येते. रोड रोमिओनं मुख्याध्यापकांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. तर सेवकावर देखील तलवारीनं वार करण्यात आलेले आहेत. औरंगाबादमधली ही मोठी बातमी आपण पाहतोय. एका अज्ञातानं मुख्याध्यापकांवर मोठा हल्ला केलेला आहे. सुदैवानं दोघेही या हल्ल्यामधून बचावलेले आहेत. मात्र त्यांच्या सेवकावर देखील तलवारीनं हल्ला करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, नेमकं काय प्रकरण घडलंय? हा धक्कादायक प्रकार आहे. कन्नडमधील एका शाळेमध्ये हा प्रकार घडलेला आहे. शाळा सुरू असतानाचा प्रकार घडलेला आहे. एकंदरीतच हा जो तरुण आहे सय्यद माजिद नावाचा, तो शाळेतील मुलींना जाता येता त्या ठिकाणी छेड काढायचा. ज्यावेळेस मुख्याध्यापकांकडे विद्यार्थ्यांनी तक्रार केली त्यावेळेस मुख्याध्यापकांनी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो जाऊन तलवार घेऊन आला आणि मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापकाला आडवा येणाऱ्या त्यांच्या सेवक या दोघांवर हल्ला केलेला आहे. ते दोघेही जखमी झालेले, परंतु त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे. जखमी झालेले आहेत. मात्र हा जो आरोपी आहे रोड रोमिओ सय्यद मजीद, तो त्या ठिकाणाहून पळून गेलेला आहे. पोलीस त्याचा तपास करतायत. त्याच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. निश्चितच सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.
वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी सिंदखेड राजा येथील जिजामातांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलं. जिजाऊंच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन धन्य झाल्याची प्रतिक्रिया कोश्यारींनी दिली आहे. सोबतच सिंदखेड राजा नगरीचा विकास करून या ठिकाणी जागतिक पर्यटक येतील आणि सिंदखेड राजा येथील अर्थकारण गतिमान होण्यासाठी मदत होईल असंही ते म्हणाले. जिस माँ ने छत्रपति शिवाजी महाराज जैसे इस देश के परम देशभक्त, परम राष्ट्र नेता, एक युग प्रवर्तक ऐसे बालक को जन्म दिया हो, जिस पर आज देश गर्व करता है, उस माता को मेरा सत नमन है और मेरा सौभाग्य है। और मैं सोचता हूँ कि इस स्थान का, इस पुण्य पवित्र स्थान का अधिकतम विकास हो। मेरे साथ पालक मंत्री हैं, उनसे भी निवेदन करूँगा और भी जहाँ जहाँ मेरे से संभव होगा इस स्थान का भविष्य में और विकास हो। देश विदेश से लोग यहाँ पर आए ताकि यहाँ की अर्थतंत्र में भी इसका लाभ मिले, ऐसा मेरा प्रयास रहेगा। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या एका विकृताला रायगडच्या मांडवा पोलिसांनी अटक केली आहे. हा विकृत मुलींची गेल्या काही दिवसांपासून छेड काढत होता. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी छेडछाड करणाऱ्याला अटक केली आहे. छेड काढणाऱ्यांविरोधात वेळीच आवाज उठवण्याचं आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी केलंय. तर ज्या विकृतानं या मुलींची छेड काढली होती त्याला अटक करण्यात आलेली आहे. माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं राज्यभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये सकाळपासूनच बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. तर दरवर्षी माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं रथयात्रा काढली जाते. कोरोनाचं सावट असल्यानं यंदा बाप्पांची रथयात्रा मंदिरातच होणार असल्याचं विश्वस्तांनी म्हटलंय. अष्टविनायक गणपतीमधील जुन्नर तालुक्यातील ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक जमले होते. पहाटे 5 वाजता मंदिर सुरू करण्यात आलं. महाराष्ट्रातील अनेक भागांमधून भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हभप गणेश महाराज वाघमारे यांचं गणेश जन्माचं कीर्तन यावेळी झालं. मंदिरामध्ये फुलांची उधळण करून श्री गणेश जन्म साजरा करण्यात आला. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले. इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.